जे काय मला घडवायचं होतं ते मी घडवलंय, पण प्रथम तुझ्या जलतत्वाचं तुझ्या उदरात का थांबवलंय म्हणजे वरुणदेव, या वरुणदेवाला प्रथम बाहेर कर. मग देवा तुझ्या आज्ञेचं पालन करण्यासाठी तुझ्या आशीर्वादाच्या रेगी करून वरुण देव तुला पुन्हा मी बाहेर काढताय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्यावेळी या विश्वाचं कार्य साधण्यासाठी आणि याच्या घातासाठी आपण अशा प्रकारचं कर्तव्य निर्माण केला. बरोबर आहे. तत्वहित आपण निर्माण केला. पण देवा मला सांगा, तीन शक्तीतील एक शक्ती मी, मग या शक्तीला तेव्हा उत्साह देवी सरस्वती उच्चतेला दिलेला स्वाभा तुला भोगावाच लागेल. बरोबर आहे देवा. कारण तो तपोनी दे पण शास्त्राला समोर ठेवून यावेळी उतत्य तुला उशाप देणार आहे. उतत्य देवी सरस्वतीला उशाप देणार. मग ठीक आहे. देवाने दिलेली प्रेरणेनुसार सारा प्रसंग घडलाय. मी दिलेला शाप किंवा सत्य ठरलाय आणि म्हणजे तुझं मृत्यूला असणारे जलतत्व नष्ट झालंय. पण जलतत्व जरी नष्ट झालं तरी उतत्य उच्चामध्ये येतोय. या विश्वाच्या बळीवर चंद्र सूर्य असेपर्यंत तुझं ज्ञान तत्व चिरकाल टिकणार आहे आणि त्याच ज्ञान तत्वाच्या विरुद्ध तुझी ख्याती कीर्तन जगत वंदनी तू ठरणार आहे. तुझ्या मनात करण्यासाठी त्या सरस्वती मातेला अवधान देण्या जलतत्व नष्ट झालं असेल तरी या विश्वाच्या ठिकाणी तू ज्ञानतत्वाला पूजनीय मानली जाशील, पूजनीय मानली जाशील. हे वरुणदेव, आज तुझं मत संभ्रमित बनलं असेल कारण तू वाममार्गाकडे का गेलास. याला कारण काय असेल. याला कारण काय असेल तर हा आहे मी होय. त्यावेळी मी वरुणदेवाजवळ गेलो, त्यावेळी याला गर्व झाला होता आणि तो अहंकार दूर घालवावा म्हणजे अशांचा राज्य मी रचलो. आशीर्वाद होता तो देवाचा. हे वरुणदेवाला झालेल्या अहंकाराचं गर्वरण झालेलं आहे आणि सर्व काही सुरळीत झालं. देवा माझी एक इच्छा आहे, ज्या भद्रीसाठी मी सारे घडविलं जे ती भद्रा माझ्या जवळ नाही. सत्य ती तुझी नाही म्हणजे मी या वरुणदेवाला त्याला दिली किंवा पाताळ तिला मिळत. देवा तुमच्या आशीर्वादाच्या माझी भद्रा मला मिळाली तरी मी त्यांचा चॉकलेट चॉकलेट